कोल्हापुरातील गणेशोत्सव हा प्रत्येकाचा औत्सुक्याचा विषय असतो आणि अशाच पद्धतीचा कोल्हापुरातील जल्लोषी गणेशोत्सव सध्या साजरा होतोय। आपण कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मानाचा असा 21 फुटी महागणपतीचा जो आहे मंडप त्या ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जी सुंदर अशी 21 फुटी गणपतीची मूर्ती आपल्या समोर आहे। या मंडळातर्फे देखील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जे काही राजवाड्याच्या संदर्भातील सजावट देखील या मंडपामध्ये करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते। जे काही किल्ल्याची सजावट आहे या ठिकाणी, त्याचबरोबर जी महाराजांची संदर्भात शिवगर्जना आहे ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। मागे राजमुद्रा देखील पोस्टर लावण्यात आलेला आहे। या गणपतीची वैशिष्ट्य सांगायचं झालं तर नवसाला पावणारा महागणपती असे या गणपतीचं वैशिष्ट्य आहे। गेल्या 44 वर्षांपासून हीच ओळख कोल्हापूरकरांसाठी आणि कोल्हापूरच्या आसपासच्या नागरिकांमध्ये या गणपतीने जपलेली आहे आणि त्यामुळेच बरेचसे भाविक या ठिकाणी गणपतीच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी येत असतात। आपल्या नवसाला पावणाऱ्या ज्या बाप्पासाठी दर्शन घेण्यासाठी बरेच जण तासनतास रांगेमध्ये थांबून या ठिकाणी येत असतात। आपण याच मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षांची बातचीत करून नेमकं या मंडळाचा नेमकं काय काय इतिहास आहे हे जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत प्रसाद वळंजू। नमस्ते, काय सांगाल या मंडळाची सुरुवात कशी झाली आणि काय नेमका इतिहास आहे? लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूनं गणेशोत्सव या ठिकाणी चालू केला ते हेतू पाळण्याचं काम शिवाजी चौक तरुण मंडळ गेली 44 वर्ष करते म्हणलं तर काय हरकत नाही। आणि त्याची प्रसिद्धी इथं असणाऱ्या हजारो भक्त या ठिकाणी जवळजवळ दिवसभरामध्ये लाखोच्या संख्येने या ठिकाणी दर्शन घेताना दिसत आहे। पवित्र सांस्कृतिक ज्या गोष्टी जास्त करायला लागतात संस्कृती टिकवण्यासाठी त्या गोष्टी या शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून गेली 40 वर्ष या ठिकाणी करत आलेले आहे। म्हणूनच हा महागणपती देखील माणसांना नवसाला पावतो याची ख्याती संपूर्ण कोल्हापूर सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी दिसत आहे। जसं आपण महागणपती नवसाला पावणारा म्हणतो तसंच या गणेशोत्सवासंदर्भात म्हणजे जो नवसाला पावणारा गणपती आहे त्या गणपतीच्या संदर्भात एक वेगळी विशेषता म्हणजे ज्या गणपतीच्या हाताकडे बघितलं तर लक्षात येईल की प्रत्येक जण पाळणा, चांदीचा पाळणा हे अर्पण करते। काय ती कधीपासूनची परंपरा सुरू झाली काय सांगा? माणसांची या ठिकाणी 90 माणसं येतात, माता भगिनी येतात, बाबा मला एक मुलगा होऊन देत किंवा मुलगी होऊन देत म्हणून या ठिकाणी महागणपतीला नवस करतात। पण मी त्यासाठी बाबा तुला चांदीचा पाळणा देईन किंवा 5 नारळाचं तोरण देईन अशा पद्धतीची ह्याच्या अगोदर जी काही पद्धत चालली होती तीच पद्धत या ठिकाणी आज दिसून येते। दरवर्षी या ठिकाणी गणेशोत्सवामध्ये 15 ते 20 किलो चांदी या पाळण्याच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी गोळा होते। हे स्वरूप दिवसेंदिवस वाढत्यालाच दिसून येते। बरोबर, त्याचबरोबर जर आपण विचार केला तर तुम्ही जसं उल्लेख केला की गणपतीच्या अंगावर असणारी चांदी, आता जर गणपतीच्या शरीरावरती बघितलं तर पूर्णपणे चांदीच्या दागिन्यांनी मडवलेला असा गणपती आहे। एकूणच कशा पद्धतीने किती चांदी असू शकते आणि काय याचा अजून वैशिष्ट्य आहे जे छोट्या पद्धतीची छोट्या स्वरूपातील गणेश मूर्ती देखील एक वैशिष्ट्यपूर्ण आहे? या ठिकाणी आता तुम्हाला मी सांगितलंच, कोण पाळणा देते कोण मोदक देते अशा पद्धतीने दरवर्षी 10 ते 15 किलो चांदी दरवर्षी जमते। मग या चांदीचं करायचं काय? ही चांदी एकत्रित करून दरवर्षी वेगवेगळी आभूषणं या ठिकाणी दरवर्षी काहीतरी वेगळ्या आभूषणं या ठिकाणी महागणपतीला करण्यात येतात। यावर्षी दोन भक्तांनी 21 किलो चांदीची मूर्ती या ठिकाणी समोर ठेवण्यात आलेली आहे। ती देखील यावर्षी अर्पण करण्यात आली नवसपूर्ती झाल्यामुळं। जवळजवळ 20 ते 21 लाख रुपयाची मूर्ती या ठिकाणी यावर्षी अर्पण केलेली आहे। म्हणजे मुंबई पुण्याच्या धर्तीवर ज्या पद्धतीने देणगी आणि या ठिकाणी दागिने दिले जातात त्यामध्ये कोल्हापूर देखील आता कुठे मागे नाही या ठिकाणी असं दिसून येतं। नक्कीच वर्षभर देखील या मंडळामार्फत वेगवेगळे जे काही सण असतील, सांस्कृतिक कार्यक्रम त्यामार्फत आयोजित केले जातात, त्याबद्दल देखील काय परंपरा आहे? गणेशोत्सवामध्ये आर्थिक या ठिकाणी म्हणजे पैशाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देणगी वाढली जाते। त्याचा वापर कुठल्याही पद्धतीने चुकीचा या ठिकाणी केला जात नाही, लक्षात घ्या। म्हणजे गेली 40 वर्षामध्ये मंडळाचं एखादं जेवण देखील या ठिकाणी झालेलं नाही। अशा पद्धतीने म्हणजे कुठलीही चुकीची गोष्ट न करता या ठिकाणी यानंतर नवरात्रोत्सव असते। कोल्हापूरमध्ये संगीत व सोंगी भजन घेण्याचं काम फक्त शिवाजी चौक तरुण मंडळ गेली 40 वर्ष करते। म्हणजे अशा पद्धतीची स्पर्धा, भजनाची स्पर्धा महाराष्ट्रामध्ये कुठे होत नाही, ती फक्त कोल्हापूरमध्ये होते, लक्षात घ्या। म्हणजे 9 दिवस या ठिकाणी वेगवेगळी भजने येतात, आपले सादरीकरण करतात, आपली संस्कृती टिकवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या सर्वजण करतात आणि अशा पद्धतीने नवरात्रोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। त्यानंतर येते दीपावली। दीपावलीमध्ये
त्या ठिकाणी अनाथ जी मुलं असतात त्यांच्या आवडीची कपडे घेण्याचं काम म्हणजे 250 ते 300 मुलांना नंगिवली चौक कोल्हापूर या ठिकाणी अनाथ आश्रम आहे. या ठिकाणी 250 ते 300 मुलांना नवीन कपडे घेण्याचं काम गेली 40 वर्ष शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. जवळजवळ 3 ते 4 लाख रुपयाची कपडे या ठिकाणी दरवर्षी वाटली जातात. अशा पद्धतीचे अनेक उपक्रम गणेश उत्सवाच्या ज्या येणारे पैसे आहेत देणगी आहे याच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम अशा पद्धतीचे या ठिकाणी घेण्यात येतात. नक्कीच आपण बघितलं त्याप्रमाणे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी जो 21 फुटी महागणपती आहे, आगमन असू देत विसर्जन असू देत, त्या मिरवणुका देखील या गणपतीच्या वैशिष्ट्यपूर्ण असतात. आणि अशा पद्धतीचा हा कोल्हापूरचा महागणपती आपण बघतोय महासत्ता लाईव्हच्या माध्यमातून. मी इथेच सांगतो. साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.